तर आता थंडीचा सीझन चालू झालाय, जिकडे तिकडे पोपटीची सुरुवात झाली आहे आणि यावेळेला आपण बनवतोय सी फूड पोपटी. तर पोपटी बनवण्यासाठी आपण मुंबईत राहतो. आपल्याला भांबुर्डीचा मटका मटका मिळेल, पण बनवणार कुठे? चूल वगैरे मांडणार कुठे? त्यामुळे घरगुती कुकरमध्ये सोप्या पद्धतीने कशी पोपटी बनवायची हे बघूया. केळीची पानं, वालीच्या शेंगा, राजम्याच्या शेंगा आणि कॉर्न, सर्व प्रकारचे मसाले, लिंबू, आलं लसूण पेस्ट आणि मच्छीमध्ये रावस, बांगडा, मांदेली, कोळंबी आणि खेकडे. तर सी फूड पोपटीसाठी अजून सारे फिश लागतात म्हणजे भाकल्या, शिंपले. पण आपल्याला मार्केटमध्ये भेटले नाही आणि स्पेशली भांबुर्डीचा पाला लागतो. तो भांबुर्डीचा पाला काही मुंबईमध्ये भेटत नाही. त्यामुळे आपण पुदिन्याची पानं घेतली आहेत, जेणेकरून ते चांगला फ्लेवर पण येईल आणि चांगला बॉईल पण होईल, म्हणजे शिजेल. तर सगळी मच्छी आपण व्यवस्थित साफ करून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या वालीच्या शेंगा टाकायच्या आहेत, परत एक कॉर्न टाकायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आलं लसूण 1 चमचा आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबू असं सगळीकडे पिळून घ्यायचं म्हणजे सगळ्याला रस लागला पाहिजे. आता याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. हळद, धना पावडर, मालवणी मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर स्मेल तर खूप भन्नाट येतो याचा. 10 मिनिटं मॅरिनेट करत ठेवलेलं मस्तपैकी एकदा टॉस करून घेऊया. सगळे मसाले एकदम मस्त व्यवस्थित लागलेत. तर कुकर घेतलाय, कुकरमध्ये मक्याची पानं ठेवते. तर मागे मी चिकन पोपटीची व्हिडिओ केलेली. काही जणांना प्रश्न पडलेला की याच्यामध्ये पाणी टाकतात का? त्याच्यामध्ये पाणी टाकत नाहीत, फक्त ही वाफेवर म्हणजे 4 शिट्या करून घ्यायच्यात आपल्याला याच्या. स्पेशली कुकरमध्ये पोपटी बनवताना पाणी न टाकताही शिट्ट्या होतात, कारण का आपण जे मॅरिनेट केलं आहे त्याला पाणी सुटतं आणि वाफेने ते शिजतं. आता पहिलं आपण मक्याचं पान, केळीचं पान टाकलं आहे. आता पुदिना ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये, असं पसरून घ्यायचं आहे, कारण का पुदिन्यामुळे फ्लेवर छान येतो आणि टेस्ट पण भारी लागते. तर आपल्याला आता लेअर लावायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. बाजूला आता आपल्याला याला पॅक करायचं आहे. ही पुदिन्याची पानं सगळ्या बाजूने अशी लावून घ्यायची. त्याच्यावर केळीचं पान चांगलं असं दाबून घ्यायचं आहे आणि ही मक्याची पान ही साईडला अशी आपल्याला दाबून घ्यायची. आता ही शेवटची लेअर लावून झाली आहे. कुकर लावून घ्यायचं आपल्याला. आता आपली पोपटी रेडी झाली आहे. ती आपण परातीत काढून घेऊया. तर तुम्हाला सी फूड पोपटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. थँक्यू. ए मी हाय कोली सोरिल्या